नमस्कार भाऊजी. नमस्कार. पूर्वा, तुला मी कागदपत्र सगळी मोबाईलवर पाठवली होती, गोळा केली ना ती? हो भाऊजी, केले मी. आणि भाऊजी, खरंच तुमचे खूप उपकार आहेत माझ्यावर. अगं उपकार काय घेऊन बसली तू? उलट येऊ नये ती वाईट वेळ तुझ्यावर आली. पण तुला झेपल काही सगळी कामं? भाऊजी, झेपणार तर नाही, पण प्रयत्न तर करायला हवं ना. मला पण कामाची सवय नव्हती हो. आणि हो, मला पण खूप दुःख आहे हे गेल्याचे. पण मला छोटा एक मुलगा आहे हो, त्याचं मी पूर्ण आयुष्य असं तर नाही घालवू शकत ना. आता त्या मुलासाठीच मला जगायचं आहे. आई आणि वडील, त्याला दोघांचं प्रेम द्यायचं आहे मला. आणि मीच जर असं खचून गेले तर त्याला मी काय प्रेम देणार आहे? शाबाश, ही तुझी लढावृत्ती आवडली बघ मला. काय आहे, परिस्थितीशी रडत नाही बसायचं, नुसतं लढायचं. आणि तेच तू करते. हो भाऊजी, कधी ना कधी खंबीर व्हावंच लागतं ना. तीच आत्ता माझ्या वेळ आली, म्हणून मला खंबीरपणे सगळ्यांसमोर सामोरं जावं लागतंय. बरं, जाऊ द्या. तुम्ही कागदपत्र घ्या आणि आजच साहेबांना भेटून येत्या. हो चालेल, मी आजच भेटते. ठीक आहे, चालतंय बघ. आणि काय मदत लागली तर कळवा, मी आहेच. हो भाऊजी, तुमचे खरंच खूप उपकार आहेत माझ्यावर. हो, उपकाराचं काय. बरं, येतो मी आता, मला गडबड आहे. हां. चल लवकर. हो वहिनी, कुठं चालला? अहो भाऊजी, काय नाही, ते मी पापडाच्या कंपनीत चालले कागदपत्र घेऊन जरा. अरा लईच वाईट झालं बरं का तुमच्या सोबत. आता घरची जबाबदारी पडली यांच्यावर. पण चला, कामानिमित्त फिरायला तरी भेटतंय. नाही नाही भाऊजी, फिरत नाहीये मी, कामासाठीच चालली. आहो वहिनी, फिरा पण जपून राहा बरं का. लोकांचा काही भरोसा नाही. तुम्ही दिसायला एवढ्या भारी, तरुण, उद्या काय झालं तर बरं नाही वाटणार ते. पण बाई आहे ना, कर्तबगारी बरं का, कर्तबगार बाई आहे. पण वहिनी, कर्तबगारी दाखवा, पण कुटाने करून कंपनी काय गाजू नका. राग आला का रे वहिनीला? थोडा आलास ना, तर काय तू बोललाच असता म्हणल्यावर. जाऊ दे, हापूस आपली. पूर्वा, अगं भेटून आली का साहेबांना तू? हा भाऊजी, भेटून आली मी. ते म्हटले की उद्या ये तू कामाला, पण मला नाही जायचंय. का, काय झालं? नाही भाऊजी, काय नाही झालं, मला नाही जायचं कामाला. पूर्वा, साहेब काय बोलले का तुला? नाही. मग अचानक का असं करते तू? घराची जबाबदारी आहे तुझ्यावर. जाऊन द्या. दुसरं काम करायचंय का तुला? नाही, तसं काही नाही, मला कोणतंच नाही करायचंय. अगं मग झालंय काय ते तरी सांग. अचानक का असं बोलते तू? भाऊजी, एका स्त्रीला जर पैशाची अडचण असेल तर तिने घराच्या बाहेर पडायचंच नाही का हो? माझी मजबुरी आहे म्हणून मी पडली. जर माझे हे असते तर त्यांनी माझ्यावर ही अशी वेळ आणून दिली असती का? कोण कोण काय बोलले तुला? ते आपल्या गावातले टुकार पोरं खूप काय बोलले हो मला. कोण होतं त्यांच्यात? नाव सांग तू, कोण होतं? ते सुहास. चल चल माझ्यासोबत तुझ्या घरी. जाऊन दे ना भाऊजी, नको. हे जर आता तू सहन केलं ना, आयुष्यभर सहन करावं लागेल. चल. सुहास, हे सुहास, तुझ्या आईला लाज वाटत नाही का? भाडखाव तुला. हा, काय झालं? काय झालं? त्याला हे शिकवलंय का तुम्ही पोराला? होय. अहो, तुम्हाला तर गावातले चांगलं म्हणतात, पण जरा पोरावर पण लक्ष द्या. पण झालंय काय ते तर कळू द्या मला आधी. ह्या बिचारीचा नवरा वारलाय. महिना 2 महिने झाले असतील. आज तिच्यावर आर्थिक संकट आले, नोकरीसाठी घराच्या बाहेर पडलीये. तर तुमचं हे दिवट काय म्हणतं विचारा त्याला. अहो, तरुण आहे म्हणून
काही बोलता का रे तुम्ही बायकांना? अरे पण ती कोणी बिचारी एक नवरा नसलेली बाई आहे, मजबुरीमुळे घराबाहेर पडायला लागते, तिला तुम्ही बोलता का असं? तुमचं हे पोरग आहे ना, एखाद्याचं जगणं मुश्किल करून टाकन. ह्याला तुमच्या ज्याने आवरता येत असेल तर आवरा, नाही तर मी बघतो काय करायचं त्याचं. सुहास, काय केलंस तू? हे ऐकते मी खरे? हो, मी बोललो होतो. चुकलं माझं, माफ करा. चुकलं नाही, तुझ्या या चुका परत माफ होणार नाही. हीच काय, कुठल्याही बाईला तू काहीतरी बोल, मग बघतो मी. ही ही आई आहे ना तुझी, 5 मिनिटं हिच्या जागी तिला ठेवून विचार कर बरं, आणि मी बोलतो तिला तसं. काय वाटन तुझ्या मनाला? हा, स्वतःच्या आईची इज्जत करता येते, बहिणीची इज्जत करता येते, आणि दुसऱ्याच्या त्या नाहीत करे कोण. जरा नीट वागा आणि सुधरा. चल ग पूर्वा. काय युवा नेते, काय म्हणते निवडणूक? काय नाही, बरी आहे. उद्यापासून सुरू करायचा प्रचार. अरे वा, चांगलंय की. पण काय माहितीये का, तुझ्या विरोधात जे उभे आहेत का अण्णासाहेब, स्ट्रॉंग नेता आहे बरं का. म्हणजे कामच चांगली आहेत त्यांची. जरी तुझ्या विरोधात उभा असला ना तरी खरं ते तुला सांगतो, माणूस सरळ आहे, कामं चांगली आहेत, आणि लोकांमध्ये संपर्क आहे त्यांचा. नावच खूप मोठं आहे बघ त्यांचं. तुला निवडणूक जड जाणार आहे बरं का. तसं तर आहे ना, तो त्यांच्या विरोधात उभंच नव्हतं राहिलं पाहिजे. त्यांच्याच पार्टी पॅनलमधून काय ग्रामपंचायत सदस्य, उपसरपंच पद ते मिळलं तर त्यात समाधान मानायला पाहिजे होतं. पण काय, चला तुमचं बी म्हणणं आहे गावाला तरुण नेतृत्व पाहिजे, ज्येष्ठांना आराम द्यायचा. ठीक आहे, प्रत्येकाची वेगवेगळी मतं असतात, पण ना तयारी चांगली कर बरं का. हो दादा. चल, जातो मी, आणि काय मदत लागली तर मला पण सांग. ठीक आहे. या अन्नाच्या याच काहीतरी करावं लागल. मग चमेलीबाई, काय चाललंय? काय नाही, बसले होते. काय शेट, आज कशी काय आमची आठवण काढली बरं? आता आठवण येणारच ना, कामच तेवढं महत्वाचं आहे बाई. एवढं काय महत्वाचं काम आहे? आता तुम्हाला तर माहितीये, माझ्या अपोजिटला तो अण्णा उभा आहे. तो आतापर्यंत कोणत्या घोटाळ्यात अडकला नाही, काय नाही. म्हणजे कसं, त्याचं नाव लय चांगलं आहे गावात. कोणाच्या तोंडात त्याच नाव आहे, अण्णा अण्णा अण्णा. पण तुम्ही एक काम करा, त्याची अशी बदनामी करा ना, तो ह्या निवडणुकीत पडलाच पाहिजे. होय, म्हणजे समजतंय ना मी काय म्हणतो ते? सगळं समजतंय. तुम्ही जे बोलताय ते पण समजतंय, आणि जे नाही बोलताय ना ते पण मला समजतंय. तुम्ही काळजी नका करू, ते माझ्या हातात सोडा तुम्ही. पण पैसा मॅटर करतो ना. अहो, तुम्ही सांगा ना, किती पैसा पाहिजे? 60,000. 70,000 देतो, पण हे बघा, काम झालं पाहिजे बरं का. तुमचं काम नक्की होणार. एकदा का अण्णा पडला, मी निवडून आलो ना, तुम्हाला सांगतो, तुम्हाला एक 1 BHK घेऊन देतो, नवा. हा, हो चालेल की. चला येऊ. हा या. लक्ष असू द्या. हो. घे पेपर आणि वाच बातमी. अण्णा साहेबावर विनयभंगाचा गुन्हा दाखल. काय? वाच. अरे कस काय शक्य आहे? सगळं शक्य आहे दादा, पैसा असला ना सगळं शक्य आहे. म्हणजे यालाच तर राजकारण म्हणतात. हा माझाच प्लॅन होता, आणि ही बातमी सुद्धा आहे ना मीच छापायला लावली. म्हटलं
फ्रंट पेजला अशी मस्त हेडलाईन टाका, अण्णा साहेबावर विनयभंगाचा गुन्हा दाखल. काय सुहास, आणि तू सरपंच पदाला उभं राहायला निघलाय ना? लाज वाटली पाहिजे तुला सरपंच पदाला उभं राहण्याची. अरे सरपंच काय, तू तर झाडू मारणाऱ्याच्या सुद्धा लायकीचा नाही. त्यांना तरी का कमी लेखायचं तुझ्या पुढं? अरे ती सुद्धा इमानदार लोक असतात, खऱ्याचे असतात. पण तू अरे एवढं घाणेरडं राजकारण करतो. अरे थोडी तरी लाज बाळग, थोडा तरी काय तुम्हाला आदर्श बिदर्श काय आहे का नाही? अण्णासाहेब म्हणजे आपल्या वडिलांच्या वयाचा माणूस. उभं आयुष्य त्यांनी ताट मानेने जगलं गावात. अरे विरोधात असलं म्हणून काय झालं? चांगल्याला चांगलंच म्हणलं पाहिजे. त्या माणसाने गावात एवढ्या सुधारणा केल्या, रस्ते, पाईपलाईनी, अरे कितीतरी लोकांचे वाद मिटवलेत त्यांनी. आणि वाद मिटवताना कधी असा नाही विचार केला की हा आपल्या पार्टीचा आहे, दुसऱ्या पार्टीचा आहे. जो खरा असन त्याच्याच मागं अण्णासाहेब उभं राहिले. आणि तू हे असलं राजकारण करतो का? आजकाल तरुण पोरं राजकारणात यायचं म्हणलं की म्हणतात राजकारण म्हणजे चिखले, घाणे, राजकारण घाणेरडं झाले. राजकारण घाणेरडं नाही झालं, राजकारण तुमच्यासारख्या लोकांनी घाण केले. लाज वाटू दे थोडी तरी, आणि थोडा तरी तुझ्यात अजून मनात काहीतरी खरंपणा असेल ना, तर अण्णासाहेबांची जाऊन माफी माग आणि हे प्रकरण मिटव. आता कुठल्या तोंडाने मिटवशील म्हणा? बदनामी तर आपलीच होईन यात सगळी. तो सरपंच झाला काय आणि नाही झाला काय, आमच्या लेखी तू दगडच राहणार आहे. अरे जय पराजय हा आपल्या हातात नसतो. हरलो तरी चालन, पण समोरच्याला सांगता आलं पाहिजे मी लढलो कसा. ते तू कधीच सांगू शकणार नाही. आणि हे लाज वाटू दे बातमीची तुला. दिदे, कॉलेज कसं काय चालू आहे तुझं? चांगलं चालू आहे बाबा. लक्ष द्या, नाहीतर लग्न जमलंय म्हणून कॉलेजला देताना दांडा. नाही हो बाबा, आहे लक्ष माझं. पूर्वा, मला आंघोळीला गरम पाणी करून दे बरं. ए दाद्या, तुझे काय हात मोडलेत का? तू जाऊन कर ना. नीट बोल बर का, नाहीतर अशी देईन ना उलट्या हाताची ठेवून. तुला पण सुलटे हाताचे ठेवून. अगं मला आंघोळ करायची. हा, आंघोळ नाही केली, नाही आवरलं माझं, तर काय ऑफिसला तुझा बाप जाणार आहे का? अरे बाप हित ते तरी लक्षात ठेवा जरा. तिला सांगा ना मग. झाली का रे सकाळ तुमची? हा, नुसती किटकिट किटकिट. ए जा बाई, दे त्याला आंघोळीला पाणी. ते एक डोकं खात बसल नाही तर. त्यांना बाबा बोलत म्हणून ठेवते, बघतेच तुला. हा चल. पेपर वाचलेलंच बरं. अरे जाय ना कॉलेजला, इथं काय बसली? ए ऐकणार आहे दाद्या, मला ना 500 रुपये देणार आहे. माझे सगळे फ्रेंड्स ना आम्ही सगळे मूवीला चाललोय, तर माझ्याकडे पैसे नाही. देणार आहे? नाही माझ्याकडं. देणार आहे, प्लीज प्लीज पाठव ना मला. सकाळी म्हंटलो मला आंघोळीला पाणी दी, कशी नाटकं करीत होती. सॉरी जाऊन दे ना, पाठव ना मला लवकर. हे बघ केले सेंड. हा आले बरं का. बरं ऐक ना, बाबांना नको सांगू बरं का, उगाच ते मला ओरडतील. आता ते का ओरडतील? पिक्चरला जायचं म्हणल्यावर. कारण मी त्यांच्याकडून 500 रुपये घेतलेत. अग थांब, बघतोस तुझ्याकडं. काय ग, पूर्वाचं लग्न जवळ आलंय आता. हो ना, ते बस्त्याचं काय ठरवलंय तू? बसतच करते. नाही, मला तर वाटतंय बसताय ना सरळ आपण पुण्यातच बांधू. काय आपल्या ओळखीचे चांगले दुकानदार आहे, माल पण चांगला मिळेल. आणि पूर्वा इकडे ये बरं. हा बाबा बोला ना. सुहासकडनं तू पैसे का घेतले? तुला पिक्चर बघायला मी दिलते ना पैसे. बाबा पण मी तुम्हाला सांगून गेलते ना. मी पिक्चरला गेल्याबद्दल नाही ओरडते, तू माझ्याकडनं पण पैसे घेतले आणि सुहासकडनं पण घेतले. अगं तुला माहिती आहे ना, तो आता कामाला लागलाय, कमवता झालाय, त्याला माझ्याकडे पैसे मागायची लाज वाटते कधी कधी. त्याचे पैसे कशाला घेते तू? एक तर त्याच्याकडे कधी कमी असले तर त्याने काय करायचं मग? आणि डबल डबल पैसे घेती. पोरगी हुशार आहे बरं का, तुझ्यावरच गेली. सॉरी बाबा. सॉरी. कशाला ओरडायचं एवढं तिला? प्रेमाने समजून सांगायचं.
आता जाणार आहे लग्न करून. ठीक आहे, तर बस त्याचं तसंच करू आपण. हा, ठीक आहे. काय रे दादा, बाबांना माझं नाव का सांगितलंस तू? ओरडले ना ते मला. त्याच्यामुळेच सांगितलं होतं मी. मग कशी आली माझ्या? मजा? बरोबर आहे, कर आता तू मजा. असं पण मी या घरात किती दिवस आहे? 15 दिवस ना. मग जाणार आहे मी लग्न करून इथून. पूर्वा, अगं असा विचार मी कधी केला पण नव्हता. तुला खरंच राग आला का माझा? राग ना भरपूर आलाय मला. अगं पण तू सोडून गेल्यावर मी कुणासोबत भांडायचं, कुणाला चिडवायचं? मला माहिती, आपण लहानपणापासून सोबत राहिलो, खेळलो, आणि कोणी तुला बेस्ट फ्रेंड तरी होतं का? आणि मला पण नव्हतं. आपणच मित्रमैत्रीण होतो एकमेकांचे. पण तुझं लग्न झाल्यावर, तू सासरी गेल्यानंतर माझी आठवण येईल का तुला? नाही येणार मला तुझी आठवण. नाही येणार? खरंच नाही येणार? इकडे बघ माझ्याकडं. डोळ्यात पाणी कसं काय आलं तुझ्या? कशी नाही येणार मला तुझी आठवण? अरे, आपण लहानपणापासून असं भांडतो, खेळतो, परत गोड होतो. मला तुझी आठवण कशी नाही येणार रे? मला खूप तुझी आठवण येईल. मला माहिती आहे तुला माझी आठवण येईल, आणि मला पण तुझी खूप आठवण येईल. हे बघ, आतापर्यंत मी तुझ्यासोबत भांडलो, तुला ओरडलो, बोललो. मला माफ कर प्लीज. तू माझी माफी नको मागू. माझा मोठा भाऊ आहेस तू. तू कशी काय माफी मागणार? मी सॉरी. सॉरी. आता नका रडू. लग्नात रड काय रडायचं ती? जा. हा, जातो. मला माहितीये ना तुला दाजी सोबत फोनवर बोलायचंय. जा इथून. तुम्हाला सांगितलं होतं ना माझा भाऊ पुण्याला असतो. हे काय शिकायला पाठवलं होतं पुण्याला, पण आता तो काय म्हणतोय, ते डिप्लोमा केलाय ना त्यांनी मेकॅनिकलचा. तो म्हणला गावातच वर्कशॉप टाकणारी, म्हणजे काय गावातल्या पोरांना बी कामं मिळतात. तो म्हणला, आणि पुढं झालं मोठं तर चांगलंच आहे म्हणला. खूप चांगला विचार आहे. पाणी दे बाळा. पण तुम्हाला एक सांगू का, तुमच्या सुनबाईकडे बघितलं की वाईटच वाटतं बरं का. अहो, लग्नाला 2 महिने नाही झाले, आणि एवढ्या कमी दिवसात. वाईट तर माझा मुलगा गेला, त्याचं दुःख तर मला पण आहे. म्हणून मी विचार केलाय तिचा पुनर्विवाह करायचा. अरे वा, अहो चांगलेच आहे की. हो. अहो, आजच्या काळात अशी विचार करणारी सासू भेटायला बी नशीब लागते. मला आहे ना तुमच्याबद्दल त्यामुळेच आदर आहे बरं का. अरे कायम यांचा विचार आहे ना असं मोठा असतात. तरुण मुलगी आहे, पूर्ण आयुष्य जायचं तिचं. तिचा नशिबाचा दोष नाही आहे ना, तिच्या कर्माचा दोष आहे. देवाच्या काय मनात होतं आणि असं झालं. आता काय माहिती का, जीवन मरण काय आपल्या हातात आहे का? हा, झालं बिचाराचा ॲक्सिडेंट झाला, चुकून होऊ नये ते झालं, पण तुम्ही आई बनून तिच्या मागं उभं राहिले ना, हे मला पटलं बरं का. हो, म्हणूनच विचार केलाय तिचं परत लग्न करून द्यायचं आणि परत तिच्या जीवनाची सुरुवात करायची. अरे वा, चांगलेच आहे की. एखादा चांगला मुलगा बघा, कोण मानत असून तुमच्या तर सांगा. अहो, मी स्वतः बोलणी करेन. तुमच्या भावासोबत लग्न करू शकतात का तुम्ही माझ्या सुनेचं? अहो, पण याचं असं कसं शक्य आहे? बघितलं ना, जेव्हा स्वतःची वेळ आली ना तेव्हा माणसं असंच माघार घेतात. दुसऱ्याला खूप चांगलं सांगू शकतात, तुम्ही चांगला विचार केला आहे, चांगला निर्णय घेतला आहे. पण काय होतं ना, जेव्हा स्वतःच्या घरात वेळ येते ना तेव्हा असंच मागे सरलं जातं. हे राहू द्या, मी आहे तोपर्यंत तिचं लग्न लावून देणार
मी स्वतः कन्यादान करणार माझ्या सुनेचं. ताई, तुमचं मन लय मोठे, प्रत्येकाचं मन एवढं मोठं असेल ह्याची गॅरंटी नाही. पण चला, तुम्ही विचार केला त्यातच आम्हाला समाधान आहे. येऊ का मग आम्ही? दादा कसला विचार करतोय? अरे सुहास, ते ज्योतिताईचं मन काय मोठं आहे रे. का, काय झालं? अरे म्हणजे ती एक बाई माणूस असून सुद्धा तिच्या सुनेबद्दल एवढा चांगला विचार करू शकते की नवीन लग्न लावून देणार तिचं परत एकदा. आणि लका माझी मन एवढी मोठी नाही, गव असायला लागलं मला तिच्या पुढे. नाही, मला सुद्धा आहे ना त्यांचे विचार लय आवडले बरं का. खरंच अशा माणसाची आज समाजाला गरज आहे. विचार आवडले, पण ते अंमलात आणायचं कुणी? सोप्या गोष्टी नसतात या. बघितलं ना माझं तोंड गप्प पडलं का नाही तिथं. पण तू का गप बसला मला हे समजा. मग काय करतो? तू बोलायला पाहिजे होता ना. अरे मी बोललो असतो, पण तू तयार झाला असता का? बरं चल, बोललो, तयार झाला, पण समाज, लोक. मला एक सांग, ती पोरगी वाईट आहे का? आणि तिचा काही दोष आहे का? तिचा नवरा गेला, ते पोरगी तरुण आहे. आणि हे बघ, आम्हाला दोघाला संसार करायचा आहे. आम्ही जर लग्न केलं, चांगला संसार केला, तर आम्हाला काय करायचं समाजाचं? काही म्हणू. तुला काय वाटतं? तू विचार कर एकदा. अरे सगळं बरोबर आहे, पण कधी कधी भीती वाटते रे. आणि असं वाटतं आपल्या भावाचं काय बरं वाईट नको व्हायला. तसं काही होणार नाहीये. आणि आम्ही लग्न केलं, समाजाला नाव ठेवायचं ठेवू दे, पण एका पोरीचं आयुष्याची सुरुवात होईल माझ्यामुळं. तिची जीवनाची सुरुवात होईल नव्याने. हा, पुण्याचं काम आहे का नाही सांग बरं? आहे, पण तू तयार व्हायला पाहिजे ना त्याला. आता तू तयार आहे का सांग? मी लगेच तयार होतो. म्हणजे तू तयार होशील होय? झालो मी तयार, तू फक्त सांग. अरे तू एवढा मोठा विचार केला म्हणल्यावर मी तुझा पाय खेचन होय रे. मग जायचं त्यांच्या सोबत बोलायला? एक काम करू, 1-2 दिवस जाऊ दे. बरं, मी विचार करतो, माझ्या चांगल्या जोडीदारांचा सल्ला घेतो, आणि 2 दिवसांनी आपण त्यांची भेट घ्यायला जाऊ. जमतंय. चालतंय मग. ठीक. बरं चल, मी उरकतो काम, तू जाऊन ये. बरं बरं. हा. अरे ज्योतिताई येऊ का? हो हो, या या. नमस्कार. नमस्कार. काय म्हणताय, कसं काम काढलं? काय माहिती का, तुम्ही त्या दिवशी बोललात का, आम्हाला खूप पटलं बरं का ते. आणि काय माहिती का, तुमच्या एवढं सगळ्यांचंच मोठं मन असेल नाही. थोडा आम्ही पण कच खाल्ली होती, माझी हिंमत नाही झाली. पण काय आहे, माझ्या या भावाने माझ्यापेक्षा मोठं मन दाखवलं, आणि तो घरी गेल्यावर त्यांनी माझी चूक पण दाखवली मला. तुमच्या सुनेबरोबर लग्न करायला माझा भाऊ तयार आहे. मला पसंत तुम्ही. काय तुमच्याबद्दल आम्ही इतके दिवस ऐकलं होतं, पण तुमचे वळण, संस्कार आणि तुमची मतं पण आम्हाला पटलेली आहेत. तर माझ्या भावामुळे तिचं आयुष्य चांगलं होत असेल, कल्याण होत असेल, तर माझी काहीच हरकत नाही. खूप चांगला विचार केला तुम्ही. माझं आता शाळाभर कशी मानावे तुम्हाला तुमचे ना, तेच समजत नाही. आभार काय मानायचे त्यात? उलट मी तर म्हणतोय, प्रत्येकाने तुमच्यासारखा विचार केला पाहिजे, म्हणजे एखादं तुटलेलं घर परत जोडता येईल. पण एक शंका होती आम्हाला. शंका? तुमच्या सुनबाईला काय हरकत नाही ना? नाही, तिला हरकत नसेल. चालते, तरी एकदा तुम्ही त्यांच्याशी बोलून घ्या. पण आमच्याकडनं तर होकारच आहे बघा. हो चालेल. आणि काय माहिती आहे का, आपले विचार हे प्रत्येकाला पटतीलच असं नाही. काही लोक टोमणे मारतील, वाईट बोलतील, त्यांच्याकडे आम्ही तर लक्ष देणार नाही. पण तुम्ही देखील लक्ष देऊ नका. नाही, अजिबात नाही. आता मुलीचं लग्न करायचंय, आता या सगळ्या गोष्टीला कुठं वेळ आहे लक्ष द्यायला? चालते, मग आम्ही आमच्या घरातली मोठी माणसं घेऊन येतो आणि रीतिरिवाजाप्रमाणे बोलणं करून घेऊ आपण. हो चालतंय. तोपर्यंत तुम्ही फक्त सुनबाईंना विचारून ठेवा. हो, तुम्ही निश्चिंत राहा, तिचा होकारच असेल. चालतं. हो. ठीक आहे.
एक काम करा, 8,500 त्यांना सेंड करा आणि ती 2 नंबरची डिझाईन आहे ना फायनल करा. ओ हे घ्या चहा प्या पहिला. अगं माझं प्रेझेंटेशन चालू आहे, त्याला आजची वेळ दिली, तू शांत बस. अहो काय ते रोजच काम चालू आहे तुमचं दिवस रात्र. काय कमवताय काही कळ नाही बाबा. सर 1 मिनिट कॉल करतो रिटर्न. पैसा कमवतोय तुझ्यासाठी, आपल्या घरांसाठी. तुझं काय असतं का मध्ये मध्ये? हा, काम करतोय दिसत नाही का तुला? पैसा कमवते कमवा ना, नाही कोण म्हटलंय तुम्हाला. हे बघा पैसा कमवायला ना वेळ लागतो, पण माणसं गमवायला ना थोडा पण वेळ लागत नाही. आणि तुम्ही ना स्वतःला पण गमवताय आणि मला पण गमवताय. ए तू डोकं नका खाऊ बरं, जा, मला चहा पण नको. करू दे काम माझं. अरे काय सुहास, अरे मावशीला भेटायला गेलो तो परवा, तुझी आठवण काढत होती. अरे जरा भेट देऊन ये तिला एक. हे बघ सचिन, सध्याला अजिबात टाइम नाही, मीटिंगला चाललोय मी. हं? अरे काम कर, पण नात्याला वेळ देशील का नाही जरा? ते नाती बिती सगळं ठीक आहे, पण पैसा नाही कमावल्यावर जगायचं कसं बरं? हा, ते नातेवाईक खायला आणून देणार आहे का आपल्याला? पैसा महत्वाचा आहे रे, पण नात्यापेक्षा नाही. आणि वेळ निघून गेली ना की हे लक्षात येतं आपल्या, पण त्याचा काही पण उपयोग होत नाही बघ. माझ्या बायकोनी मला सांगितले, पैसा कमवा, नाव कमवा, पण वेळ आणि नाती जपा. पण तू हे सगळं कसं मॅनेज करतो बरं? अरे साधी गोष्ट आहे, काम करायचं, पण कामाच्या जागी काम. हा नात्यांना वेळ द्यायचाच. कारण काय माहिती आहे का, एकदा नाती आणि आपली माणूस निघून गेली ना, मग तुझा पैसा सुद्धा ती परत आणू शकत नाही. एवढं लक्षात ठेव मित्रा. तेच लय झालं. नात्यांना वेळ देत जा, नाती परत नाही. पूर्वा काय करती? काय नाही बसली. काय हो, काय झालं, संपलं का तुमचं काम? हो संपलं काम, पण एका गोष्टीचा मी विचार करतोय. तुझे सकाळी बोलली होती ना, ते खरं होतं तुझं. आणि मला सचिन पण भेटला होता. सचिन भाऊजी? हो, आणि त्याने मला समजून पण सांगितलं. त्याने सांगितलं फक्त पैसा महत्त्वाचा नसतो, नातं जपणं टिकवणं तेवढंच महत्त्वाचं असतं. आणि त्याचं म्हणणं मला पटलं. हे बघ पूर्वा, आता फक्त मला कामाला वेळ नाही द्यायचा, तुला पण तितकाच वेळ द्यायचा आहे. मला ना नुसता तुमचा वेळ नकोय. मला ना तुमच्या चेहऱ्यावर हसू पण पाहिजे आणि ना तुमची साथ पण पाहिजे मला. आयुष्यभर साथ राहील, विश्वास ठेव. चांगलं घर केलं सुहासने आता. हो, त्याचं खूप दिवसापासून सुरू होतं, पण आता झालं त्याचं पण छान घर. भावाकडले पैसे वाटतं. काय म्हणते पूर्वा, कशी आहे? मस्त आहे. बरं चाललंय ना तुझं? हां हां बरं चाललंय. बाकी सुहास काय म्हणतोय? काय नाही. काय ग, आजारी आहे का तू? नाही नाही आजारी नाही, मी बरीच आहे. चेहरा का पडला एवढा, काय झालंय का? नाही नाही काय नाही झालं दादा. काय झालं पूर्वा? सुहास काय बोलला का तुला? वहिनी, दादा, अहो हे माझ्यासोबत खूप भांडण करतात. छोट्या छोट्या कारणांवरून भांडण करतात. भांडे नाही घासली भांडण, परत स्वयंपाक उशिरा झाला भांडण. मी पण दादा कामात असते, ठीक आहे, त्यांची कामामुळे चिडचिड होते, मला हे सगळं मान्य आहे. मी पण तेवढं समजून घेते दादा त्यांना. पण अहो हे सगळं जाऊन द्या, भांडणाचं मला काहीच नाही वाटत. ते शिव्या पण खूप देतात तो, आणि जरा काही चुकले
की मारतात, माझ्यावर हात उचलतात. सुहास तुला मारतो? आणि दादा, तुला सांगायचं म्हटलं तर कोणत्या तोंडाने सांगणार रे मी तरी. आपलं एक तर साटं लोट आहे. जर मी तुला सांगितलं तर त्याचा वहिनीला खूप त्रास होईल. पूर्वा, एवढा विचार नको करू तू. अगं वेळेबरोबर सगळं ठीक होईल. काय माहिती आहे का तुला, कामाचा ताण असेल त्यांना. आणि बरं का, तुझ्या भावाला तू तरी समजून सांगत जा थोडं. सांगते. अगं, त्याची जशी तू बहिणी तशी माझी ती बहिणी. माझा पण विचार कर म्हणत का. सुहासला सांगते मी. बरं जाऊ दे, बघू आपण नंतर. मी त्याविषयी बघतो काहीतरी. तू आता जा आणि मस्तपैकी चहा ठेवा आमच्यासाठी. हो, मी चहा ठेवते दोघांसाठी. बसा तुम्ही. काय करत होती ताईला सांगायचं? हा, काय नाही. काय नाही म्हणजे काय? आपल्या घरातले भांडणं काय करत त्यांना सांगायची? घरातच ठेवायचे ना. अहो, त्यांनी विचारले म्हणून मी सांगितले. विचारलं म्हणजे? हा, कस काय सांगितलं तू? अहो, मी तरी कुणापाशी मन मोकळं करणार. काय गरज आहे का मन मोकळं करायची? होय, सॉरी. काय सॉरी? हे बघ, नीट राहायचं घरात बर का. जास्त नाटकं नाही करायची, समजलं का? चली. ताई, कधीपासून सुरू आहे असं? झाले 7-8 दिवस. विनाकारण ओरडणं, विनाकारण बोलणं, आणि काल तर त्यांनी मला मारलं पण. तुला मारलं? अगं ताई, तू इतक्या दिवस का नाही सांगितलं बरं मला? हा, अरे कशी सांगू सुहास, विनाकारण तुला त्रास होईल ह्या सगळ्या गोष्टींचा. अगं पण तू माझी एकुलती एक ताई आहे, आणि तुला सांगावं असं वाटलं नाही मला? सांगायला पाहिजे होतं ना एकदा. सांगायचं होतं, पण आता हे त्यासाठीच तर तुला इथं बोलून घेतलंय ना, की तुझ्या कानावर घालावं ह्या सगळ्या गोष्टी म्हणून. अगं पण 8 दिवस झाले तू त्रास सहन करते त्यांचा. हं? तुझ्या भावाच्या सुहासराव कधी आले? आत्ताच आलोय. अगं, चहा पाणी केलं का नाही ना? हो झालं. मस्तपैकी जेवण कर. हा, हो. काय करायचं सुहासराव, भेट सांगा तुम्हीच. काय नको दाजी. हे बघा दाजी, माझ्या ताईचं काही चुकलं असेल ना तर मी माफी मागतो, पण माझ्या ताईला त्रास नका देऊ. अहो, तुम्ही तिला काल मारलं सुद्धा. मला सांगत होती ती, विनाकारण बोलता, ओरडता, अंगावर धावून जाता. काय चुकलं का माझ्या ताईचं? अरे पण सांगा ना. अहो, एकुलती एक बहीण आहे माझी, लय जीव आहे माझा तिच्या. हे बघा, तुमच्या पाया पडतो, पण अरे तिला सुहास. त्रास नका देऊ. अरे पण मी काही केलंच नाही तिला. अरे सुहास, ऐक, रडू नको, शांत हो. अरे रडू नकोस. हे सगळं मी आणि ह्यांनी मिळून नाटक केलं होतं. का बरं? का ताई तू ऐक, कारण की आहे ना, तू पूर्वासोबत कसं वागतोस? जशी मी तुझी बहीण आहे तसं पूर्व ह्यांची बहीणच आहे ना. जसं तू त्या दुसऱ्याच्या बहिणीला वागवतोस, जर तुझ्या बहिणीला असं कोणी वागवलं तुला त्रास होतोच ना. सुहास, जशी तुझी ताई या घरात आली ना, तशी माझी बहीण पण तुझ्या घरात दिली. खूप अपेक्षांनी दिली आम्ही, आणि तिची पण खूप स्वप्न आहेत रे. प्रत्येक मुलीला वाटतं माझ्या नवऱ्याने माझ्याशी चांगलं वागावं, घरच्यांनी लाड करावं, आणि आपण त्या घरातलाच हिस्सा बनावं. तिच्या इच्छा पूर्ण करू सुहास तू. दाजी, खरंच मी असा विचार कधी केलाच नव्हता. खरंच मी लय त्रास दिला तिला. विनाकारण बोलायचो मी, काही कारण नसताना मारायचो. पण आज मला समजलं, जेव्हा माझ्या ताईला त्रास झाला ना, तेव्हा मला हे सगळं समजलं. तिला सुद्धा किती त्रास होत असेल, आणि तिचा त्रास बघून तुम्हाला सुद्धा वाईट वाटत असेल ना. खरंच मला माफ करा दोघं पण, आणि इथून पुढे ना असं कधीच नाही वागणार तिच्यासोबत मी. झालं गेलं सोडत दे सुहास. आमच्या मनात तसं काहीच नाहीये. फक्त आम्हाला तुला एवढंच दाखवून द्यायचं होतं
की आपली जशी ताई दुसऱ्या घरात जाते ना तशी दुसऱ्याचीच मुलगी आपल्या घरात आलेली असते. तिला फक्त तशीच वागणूक द्यायचं बघत. हा, तुमच्यामुळं माझे डोळे उघडले. आता हे बघा, एकदम आनंदात संसार करू आम्ही. तिला अजिबात त्रास होणार नाही. चालतंय. मग आता करायचं ना बेत? नाराज नाही ना? नाही नाही. ताई मस्त जेवण कर. हो चालतंय. तुझं आवरलं ना? हो हो, माझं आता आवरून झालंय. आता बाकीचं उरकते, मग जाऊयात आपण. सुहास, ये बस. तुझा दरवाजा म्हणजे मित्रासाठी काय उघडा, डायरेक्ट आलो. कसे आहेत भाऊजी? मी एकदम मस्त. तुमचं काय चाललंय? ओके एकदम. चांगलं चाललंय. बरं थांबा, मी चहा आणते तुमच्यासाठी. चहा? हा चहा कशासाठी? प्यायला. हे, चहा वगैरे गोड साखर सगळं बंद. तळलेले पदार्थ नाही, मसालेदार नाही, तेलकट नाही, चमचमीत नाही. का बरं? अरे डायटिंग चालू केले. वजन वाढले हो वहिनी खूप. म्हणजे कसं आहे, गावात माणसाचं वजन वाढलं तरी चालेल, पण शरीरातलं वजन नाही वाढलं पाहिजे. पण कधीपासून सुरू केलं हे? काय सांगायचं तुला, आज पहिलाच दिवस आहे. एकदम स्ट्रिक्टली पाळतोय बरं का. काय माहितीये का, सगळं व्यवस्थित चाललंय आता, एकदम व्यवस्थित मार्गाला लागले. पण काय आहे, माणसाचा पोटा पाण्याचा प्रश्न सुटला की सुटलेल्या पोटाचा प्रश्न उभा राहतोय. बरं हे घ्या, चला पोहे खावा, नाश्ता करून घ्या पटकन. पोहे घे. अहो, पोहे म्हणजे त्यात तेल आलं, चरबी आली, फॅट आलं, तसलं जमत नाही. डायटिंग म्हणजे स्ट्रिक्टली डायटिंग. मी खाणार नाही. तुम्ही न्या बरं लांब माझ्यापासून. वा पूर्वा, एक नंबर. आज झणझणीत पोहे झालेत. हा ना, लिंबू वगैरे पिळलेलं वाटतं. हा सगळं करून आणलंय मी. कोथिंबीर. ओ भाऊजी खावा की थोडं. हे असलं अजिबात नाही. कुणी सांगितलंय? हा, थोडे दिवस आपले पाळायचं. डायटिंग. डायटिंग डायटिंग महत्वाचं आहे. मग काय खाल्लंय सकाळपासून आज? मी काकडी, फक्त काकडी? ती पण अर्धी. मीठ न लावता, मिरची न लावता, कच्ची फळं खायची जास्त करून. थोडं लोणचं असतं ना, अजून मजा आली असती खायला. हा तेच की. लोणचं एक नंबर. अजून टाक थोडे, अजून टाक. हा हे घ्या, बास बास बास. खावा खावा. चालायचं. लय भारी झाले बर का. हा असं वाटतंय नाश्ता नाही, आता जेवणच करून जावं पोहेचं. बरं बरं वहिनी, ते ठेवून द्या बाकीचं तुम्ही. आणि आता निघायची तयारी करायची आपल्याला. हा 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 जायचंय. ठेवून ये मी खातो. हा हा तुम्ही खावा. ते सुन्याचं घर बघून येऊ. बांधकाम चालू आहे म्हणून तो मागं लागलाय. इतके दिवस या 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 राहण्यात, पण आपण काही गेलो नाही ना. म्हणलं येऊ जाऊ ना. वा सावकाश ठसका लागणार. एक नंबर. हळू खावा, हळू खावा. मिरची पण. चल बरं, चल निघायचं आपल्याला. हा हा चल. पाणी बिनी. पाणी आता सोन्याच्या घरी. बर चला वहिनी. चव नको जायला तोंडाची. चल. सुनील, सुनील, सुनील मालक. अरे सचिन, श्वास. या 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 बरं झालं तुम्ही आले. आलो का नाही आज? हा. म्हणलं होतं तुझ्यासाठी वेळ काढणार म्हणजे काढणार. मला वाटत होतं तुम्ही आता यासाल मग यासाल, मी वाटच बघत होतो तुमची. नाही आलो, चला. म्हणलं मित्राची इच्छा. व्हायला बांधकाम एक नंबर झालं. हा, मग. मस्त बांधलंय बर का. हा. लय दिवसाचं चाललं होतं आमचं बांधकाम सुरू करावं, मग एकदाच करूनच टाकलं. मग काय? राहिलं का? प्लेस्टर राहिलंय फक्त आणि आत कोबा चाललाय. बरं. हा हा नाही पण रानात घर पाहिजेच बरं का पाहिजे, एखादं. पाहिजे. मोकळे हवं मस्तपैकी निसर्गाचं वातावरण आहे. हा. बघ ना, इथं कसला आवाज नाही का काय नाही, फक्त रानाची शुद्ध हवा आणि आवाज मस्त. आणि आमचं स्वप्नच होतं स्वतःच घर पाहिजे म्हणून, आणि आता होतंय नशिबाने. स्वप्न साकार झालं तुमचं. हा. काय? हा, पण पार्टीचं काय? पार्टी करू. पार्टीचं काय तेव्हा तुम्ही म्हणाल तेव्हा पार्टी करू. कधी पण करू. बरं एक काम करा, हा. आता सध्या आपण नाश्ता करू, मग पार्टीचं पण नंतर बघू आपण. हो हो. त्याला मी चिवडा केलाय मस्तपैकी आणि वेपर्स बी केलेत. हा. अरे 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 नाही 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 नाही. चिवडा, वेफर्स, तेलकट, तळकट, तुपट तसलं मी अजिबात खाणार नाही. खरं? का म्हणजे? अरे डायटिंग चालू केलंय मी. काय हो भाऊजी, चक्क डायटिंग वय? हा मग कसं आहे, माणसाने फिट राहिलं पाहिजे का नाही. एकदम असं स्लिम ट्रिम होऊन दाखवतो नाही बा महिन्याभरात तुम्हाला. अरे सचिन, अरे तू असाच भारी दिसतो आणि तुला स्लिम ट्रिम झालं कोण ओळखणार आहे?
अहो भाऊजी, तुम्हाला माहितीये का, सकाळी त्यांनी आमच्या घरी पोहे सुद्धा नाही खाल्ले आणि सकाळपासून त्यांनी फक्त एकच काकडी खाल्लीये. अर्धी अर्धी हा, अर्धीच काकडी खाल्ली. इतकं अर्धी ते काकडी? diet करतायत. अर्धी काकडी तिला मीठ सुद्धा नाही लावलं, मिरची सुद्धा नाही लावली, तशीच खाल्ली. फरक दिसतोय का नाही? हो, अरे, खूप फरक दिसतोय. मला एकदम असं हलकं बिलकं वाटतं यार काय. बरं, वहिनी चिवडा कस काय मस्त आहे ना. अरे चला की घरात चिवडा देते तुम्हाला सगळ्यांना. आणि चिप्स चिप्स बी लय भारी केलेत मी. हा चला 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 लवकर आपण नाश्ता करू. मला भूक लागली. चला चला या 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 हे बघा, सचिनला कोणी फोर्स करू नका. हा 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 हा, डायटिंग वर येतो. आता शेवटी त्याचं चाललंय. मोकळ्या वातावरणात आहे ना, आणि त्यात मित्रांसोबत बसलं तर 2 घास जास्त जातात. हा दा, पुढे पण काय माहितीये का, आता माझं आहे ना, पुढे दे ना. नाही सगळ्यांना थोडं थोडं दिलं म्हणजे कसं आहे, असं आहे ना, माणसाला आहे ना कसं खाल्लेलं समाधान. तुझा डाएट आहे नाही का, तुला चुकून आलं. माग घे. डाएट आहे ना, त्याच्यामुळे देता येत नाही तुला. नाही पण कंट्रोल आहे बरं का, कंट्रोल आहे का नाही माझं. खोबरं जमतं का? नाही डाएटला खोबरं नाही, भाऊजींना जरा फोर्सच नका करू, डाएट आहे त्यांची. तेलकट असतंय. हा, मग काय तेलकट तर, आहे. उगाच कशाला अजून वाढायला. वा कसं हा, काय म्हणलं ना, तब्येत कमी झाली माझी बघ, त्याला कौतुक. एक नाही तब्येत जाऊ दे तिकडं. चिवडा 1 नंबर कुरकुरीत थँक्यू भाऊजी. हा, भारी झालंय बर का. आणि चिप्स मसालेदार. शेवटी माझ्या बायकोच्या हाताला चव आहे सुहास. हा खरंच बरं का. हा पण सचिन जर खाल्ला असतो ना, लय आवडला असतो त्याला 1 नंबर. पण आता कसं त्यांनी निर्धार केलाय बाबा, त्याला नाही खायचं म्हणून तो नाही देणार ना त्याला. बरं झालं, नाही तर आपल्याला पुरलंच नसतं काही. पण तुम्हाला राग नाही ना आला मी असं खाल्लं नाही म्हणून? नाही अजिबात नाही नाही. आला असेल तर 1 दिवसांनी काय नाही होत. नाही तसं नाही, पहिलाच दिवस आहे आज. ते बरोबर वाटत नाही. तू आजच चालू केलंय आणि आजच मोडलं की मला अजून महिना 1.5 महिना तरी चालू दे ना, मग आहे का नाही? मग जरा फरक दिसल. आम्हाला उलट आनंद आहे. नाही पण मी काय म्हणतो, वहिनींना राग यायला नको रे. नाही भाऊजी, तुम्ही सकाळपासून फक्त अर्धी काकडी खाल्ली, कशाला थोड्यासाठी खाताय, है का नाही? डाएट मोडते ना. अरे सचिन, डाएट महत्वाचा असतो, डाएट फॉलो करायचा असतो, असा मधून तोडायचा नसतो. अरे डाएट फॉलो करायचं असतं, माझ्या समोर खाताय सगळे. अरे म्हणू का मी अयो, अरे डायटिंग होती ना. अरे खाऊ नको, डाएट आहे तुझा. काय घेऊन बसताय इकडं, माझ्या समोर खाता सगळे तुम्ही. अहो भाऊजी, तेव्हा आतमध्ये गेलेलं पोट ते परत बाहेर यायचं. आता सगळ्यांच्याच बाहेर येतं, त्याला काय नाही होत. अरे खाऊ द्या बाबा, जाऊ द्या, मरू द्या. द्या अजून द्या त्याला 1 प्लेट. हा हे बी खा, 2 प्लेट खा. आता कसं डाएट बीट काय करू नको, तोही होणार नाही ते. बरं डाएट का? करायचं म्हणलं ना, तेवढी मनाची तयारी लागती. तेवढं आपण करतोय का नाही हे आपल्याला जाणवतं. भाऊजी, मी बी खा. कशाला पाहिजे तुम्हाला डाएट? बघा, आपल्याला नाही होत नाही करायचं, जसं आहे ना तसं चालत राहायचं. मला सांगा, डाएटने काय होणार आहे का? हा, आपलं पोट मारून काय जमणार आहे का आपल्याला? नाही, खात राहायचं आपण. आणि काही त्रास होतो का तुला शरीराचा? होतो का? नाही अजून तरी काय त्रास. मग काय गरज आहे? हा, सगळं पोटासाठी चाललं की नाही? हा? कशाला पोट मारायचं बरं? आणि कसं असतं सचिन, आपल्याला वरच्याने जसं बनवलंय ना तसंच राहायचं असतं. त्याच्यात जर का छेडछाड केली का मग आपल्याला त्रास होतो. आणि खात राहायचं, आनंदात राहायचं, कोणाचं टेन्शन नाही घ्यायचं. आणि तुम्हाला तसं कोण काय बोलतं का तुम्ही मोठे आहेत म्हणून? मग नाही, पण मला वाटलं नाही का आपली तब्येत अशी किरकोळ असावा, आपण पण स्लिम ट्रिम दिसावं. त्याच्या नादात आहे ना उपाशी राहू नको. हा, तू डायटिंग कर, पण जेव्हा तुला भविष्यात त्रास झाला तर डायटिंग कर ना. हा, आणि नॉर्मल आहे, तुम्ही एक्सरसाइज करत राहा, पण पोट कधी नाही मारायचं. खा खा, खायचं, दणकून खायचं आणि मस्त राहायचं. हा, खाऊ द्या त्याला. घे तू. आता बोलू नका कोणी. बिंदास घे. खा खा, खात राहा. चिवडा भारी झालाय पुन्हा. अहो, काय करताय? काय नाही, पेपर वाचतोय. अच्छा, काय नाश्ता वगैरे करायचंय तुम्हाला? नाही, करेल मी नंतर. बरं, चालतंय. बरं ऐका ना, माझं ना आता स्टेट लेवलला ना सिलेक्शन झालंय, त्यामुळं ना मला 2 तास ना प्रॅक्टिस जास्त करावी लागेल. अगं ठीक आहे ना, मग
कर ना प्रॅक्टिस. अच्छा, माझ्यामुळे तुम्हाला खूप धावपळ होते ना हो. अगं तसं काही नाही, तू आहे ना प्रॅक्टिस करत जा. माझं नको टेन्शन घेऊ. तुम्ही किती सपोर्ट करता ना मला. अगं आता मी नाही करणार सपोर्ट, कोण करणार बरं? मग खरं. तुला आवड आहे ना म्हणून तू करते ना. माझे ड्रीम्स आहेत ते. हे बघ, तुला जसं वाटते तसं कर. हा चालेल. बरं तुम्ही टाइमावर जेवून घ्या, मी येते. हो करतो मी जेवण. हा. तुझा उशीर झालाय तुला. चालेल. चला काय काय. काय राव गाण्याची बायको गाणं, आपली बायको. ए सुहास इकडे. खरे काय रे आज कुठं कुस्तीला? कुस्तीला? तुझी बायको कुस्ती खेळायला जाते ना? हा हा, ती गेली राव सकाळी कुठंतरी, काय सांगितलं नाही. अरे काय राव, तुला पटत का? बायको कुस्ती खेळायला जाते आणि तू इकडे हिंडतोय. आता तिला आवड आहे, लग्नाच्या आधी पण ती कुस्ती खेळत होती आणि आता पण खेळती. अरे बाबा, लग्नानंतर वेगळे, लग्नाच्या अगोदर वेगळे. आता लग्न झाले म्हटल्यावर बायकांनी कुठे कुस्ती खेळायची असती का? आपल्यासारख्यांची कामं आहेत ती. अरे पण आपण कधी कुस्ती खेळलो? आपल्या रानातले काम असतात ना. ये बघ, अरे गावात लोक काय म्हणतात कळतं का तुला काही? हा, ते पॅन्ट शर्ट घालून जायची, ते बरोबर वाटतं का? हा, अरे आपल्या गावात कोणी कुस्ती खेळत नाही, कोणतीच पोरी खेळत नाही, आणि तुझी बायको कुस्ती खेळती. पटत तुला हे? आता आवड आहे तिची ना, आपण काय बोलणार आहे? हे बघ, आणि ती काही एकटी नसती, तिथं अजून मुली पण असतात आणि मुलीसोबतच कुस्ती खेळती ती. अरे बाकीच्या मुलींचं वेगळे, पण तुझी बायको आहे, लग्न झालंय तिचं. अरे हे कळायला पाहिजे. लोक गावात आहे ना नावं ठेवतात, तुला कोणी येऊन सांगणार नाही. मी तुझा जवळचा आहे म्हणून तुला सांगतोय. बरं ऐक ना, मी थोडं अर्जंट काम आहे मला, येतो मी. बरं बरं, भेटू आपण. हा मी सांगितलं तेवढं लक्षात ठेव. पण अहो काय हो, इथं का बसलेत? बरं झालं तू आली, मला तुझ्यासोबत बोलायचंय. बोला ना. चल आतमध्ये. बर चल. झालं तर आता जेवण? हा जेवण वगैरे झालं, बसलो होतो निवांत. बोला ना, काय बोलायचंय तुम्हाला? हे बघ, आजपासून आहे नाही कुस्ती वगैरे बंद. घरचे काम बघ आता, बस झालं. का? अरे काय झालं काय तुला अचानक? हा, अचानक म्हणजे कशाला जायचं? पण काय गरज आहे का? हे बघ, तिला आवड आहे त्याची आणि तिने लहानपणापासून जपलंय ते. लग्नाच्या आधी ठीक होतं, लग्नानंतर नको आता ये. अरे पण लग्नाच्या वेळी पण आपण आश्वासन दिलं त्यांना की आम्ही तिची ही कुस्तीची आवड पुढेही जपू. आणि हे बघ, ती नुसती आवड नाहीये, ती पूर्ण त्याच्यामध्ये आता तिचं करिअर करणार आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तिने आपलं सुद्धा नाव उंचावलंय, जिल्हा स्पर्धेमध्ये बक्षीस मिळवून. झालं नाव आपलं आता, बस झालं ना. मी सांगितलं ना बंद बनून. अहो पण तुम्ही असं का करताय? तुम्ही तर माझे स्वप्न पूर्ण करण्यासाठी मला किती हे करत होते, सपोर्ट करत होते, आणि आता असं का करताय तुम्ही? अरे पण वाईट काय मी म्हणतो याच्यात? असं काय अचानक तुझं डोकं फिरलं आज? लोक किती नाव ठेवतात माहितीये का तुम्हाला गावात? काही पण बोलतात. हे असे पोरासारखे कपडे घालून गेल्यावर लोक कोणत्या नजरेने बघत असतील? म्हणजे कोणतरी बोललंय तुला म्हणायचं आज? कोण बोललं? ते रवी बोलत होता. बोलणारा पण शहाणा आणि तू ऐकणारा पण शहाणा आहे की नाही? दुसऱ्याचं ऐकून तू घरात हुकूम चालवायला लागला का आता? हे नाही करायचं, ते नाही करायचं. अरे वाईट काय करते ती? एक मुलगी साधी जगावेगळं जर विचार करून एखाद्या क्षेत्रात तिचं नाव करत असेल तर का रे मिरची झुमती तुम्हाला लगेच? किंवा त्या रवीला मुलींनी असंच नाही करायचं, मुलींनी तसंच नाही करायचं. हा, ती फाजील कपडे घालून नंगा नाचत नाही ना करत आहे, चांगलंच काम करते ना काहीतरी. आता त्या खेळामध्ये जशी कपडे लागणार तशी ती घालणारच, तो नियमच आहे. का साडी घालून तिने जावा अशी अपेक्षा आहे तुझी? अरे हे हलके विचार डोक्यातनं काढा जरा. आणि त्या रवीला म्हणाव तुझ्या घरात लक्ष दे. अरे त्याची बायको तर त्याला शिव्या घालत असती, काय काम नाही करत, काय नाही करत. ही मुलगी बाहेर तुझं नाव काढती, म्हणती माझा नवरा एवढा चांगला आहे, मला प्रत्येक गोष्टीला सपोर्ट करतो, आणि काय माझं स्वप्न पूर्ण करण्यासाठी तो माझ्या पाठीशी उभा आहे. लोकांना अभिमान वाटतोय. या 4 टाळक्यांचं ऐकून तू काही विचार नको आणू. खरंच मी चुकीचाच विचार केला बरं का. मग अरे हाच विचार जर केला असता तर साक्षी मलिक सारख्या मुलींनी आपल्या देशाला मेडल नसतं आणलं. साक्षी मलिक झालं, फोगट भगिनी झालं,
यांचा आदर्श घ्या जरा. काहीतरी तुम्ही जुन्या विचारात अडकून पडलाय. अरे नशीब शिकलाय तरी तुम्ही. आणि हा, अरे कुस्ती खेळायला जाती पण मंगळसूत्र गळ्यात घालून जाती. आपली संस्कृती जपली आहे त्या पोरीनं. थोडंफार ते लक्षात घ्या जरा. नाही, मी लोकांचं ऐकून काय पण बोललो. हे बघ, तू खरंच कुस्ती खेळ आणि तुझं करिअर कर. मी तुला आहे ना इथून पुढे अजून सपोर्ट करेन. हे बघा, लोक काय बोलतात नाही हे मला ह्याशी काहीच घेणं देणं नाहीये. मला फक्त तुमची साथ हवी आहे. हे बघ, मी देईल तुला साथ. तू नको टेन्शन घेऊ. आणि मी काही चुकीचं बोललो असेल तर सॉरी. इट्स ओके. उद्या हिने नाव काढलं ना, ही नावं ठेवणारीच लोक बघ तिच्या माग माग पळतील. काय बरं, जा, तुला भूक लागली असेल ना, जेवण करून घे. हा, येतो.